नर्सिसेट पार्क दिग्रस श्रीराम आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजला लागून सरकार मान्य लेआउट मोजकेच प्लॉट शिल्लक स्पॉटवर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र 21,000 रुपये 11 महिन्याची दीर्घ मुदत सर्व सोयी सुविधा उपलब्ध प्लॉट बुकिंग करिता संपर्क शैलेश पीर मोबाईल क्रमांक 9284555138 धनंजय सावटे 9359708991 दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस येथील मदरशामध्ये चोरी करणाऱ्या आरोपीला दिग्रस पोलिसांनी केली अटक। आरोपी बिहार राज्यातला। दिग्रस शहरातील दारुलूम गरीब नवाज गुलरानी रजा या मदरशामधील 1,50,000ची चोरी करणाऱ्या बिहारच्या मौलानाला दिग्रस पोलिसांनी अटक केली आहे। 24 मे 2026 रोजी दारुलूम गरीब नवाज गुलरानी रजाचे अध्यक्ष शेख जावेद शेख मुश्ताक उर्फ जावेद पैलवान यांनी दिग्रस पोलीस स्टेशनला बयानी रिपोर्ट दिला। त्या दिवशी जावेद पैलवान यांनी 22 मे 2026 रोजी HDFC बँकेमधून 1,50,000 रुपये काढले व मदरशामध्ये आराम करण्याकरिता गेले व त्यांनी मदरशाच्या कपाटात 1,50,000 ठेवले। त्यावेळी मोहम्मद जफर आलम वय 24 वर्ष राहणार बिहार हा मदरशामध्ये आला व थोडी विश्रांती करतो म्हणून जावेद पैलवान यांना सांगितले। थोड्या वेळाने मदरशाची चावी जावेद पैलवान यांनी मोहम्मद जफर आलम यांना दिली व घरून निघाले। परत मदरशामध्ये आला असता मोहम्मद जाफर आलम त्या ठिकाणी नव्हते व कपाटामधले 1,50,000 त्या ठिकाणी नव्हते। मोहम्मद जफर यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला परंतु भ्रमणध्वनी बंद होता। त्यामुळे जावेद पैलवान यांनी पोलीस स्टेशन दिग्रसला तक्रार दिली। काल दिनांक 12 जुलै रोजी दिग्रस पोलिसांनी मोहम्मद जफर आलमला ताब्यात घेतले आहे। पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंटे यांच्या मार्गदर्शनात दिग्रस पोलीस पुढील तपास करीत आहेत। अफजल खान, ऋषिकेश हिराजसह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।